प्रेमळ भक्तांनो, आजचा जर बाळूमामांचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्हाला मनापासून आवडत असेल तर तुम्ही नक्कीच या संदेशाला एक लाईक करा आणि आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, हे गुरु माऊली, आम्ही तुमचं बाळ आहो. आपल्या अंतकरणातला भाव चांगला ठेवून राहणाऱ्या व्यक्तीच श्री संत सद्गुरू बाळूमामा त्या श्रेणीही मदतीची साथ देतात ज्या श्रेणी त्या व्यक्तीसोबत कोणीही नसतं. ज्या श्रेणी ती व्यक्ती एकटी असते तेव्हा हे गुरु माऊली त्याच्यासाठी धावून जातात. साधं सोपं जगावं, एकदम दिलखुलास हसावं, न लाजता रडावं, राग आला तर चिडावं, पण झालं गेलं तिथल्या तिथेच गोष्टी विसरून जावं. शब्दसुद्धा एक प्रकारचे भोजन आहे. कोणत्या वेळी कोणता शब्द वाढायचं हे तुम्हाला समजायला हवं. तर त्यापेक्षा चांगला स्वयंपाकी या जगात कोणी नसतो. ज्याला कोणता शब्द कोठे वाढायचं हे समजलं, बाकी शब्दाची सुद्धा आपली एक पद्धतीची चव असते. बोलण्याआधी तुम्ही स्वतःची चाखून बघा. जर स्वतःला ती चांगली नाही वाटली तर दुसऱ्याला तरी तुमचा शब्द कसा चांगला वाटेल याची खरोखर तुम्ही जाणीव ठेवा. बाकी शब्दांचा उच्चार करत असताना माणसाने चांगल्या पद्धतीने करावे, कारण हे गुरु माऊली सांगतात. माझ्या प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला प्रत्येक क्षणी त्रास देणारे जरी भरपूर असले तरी तुम्हाला मायेचे प्रत्यक्ष मायेने जवळ घेणारे फक्त हे गुरु माऊली आहेत. फक्त तुम्हाला निस्वार्थ मनाने त्यांची भक्ती करायची आहे. आजचा हा बाळूमामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुमच्याकडे जितकाही वेळ असेल तितका वेळ मात्र तुम्ही आजचा हा संदेश नक्कीच ऐका. चुकून जरी तोंडात श्री संत सद्गुरू बाळूमामा हा दिव्य मंत्राचा जप झाला तरीही नकळत दिवसभर आपल्याकडून झालेले पाप क्षणार्धात जळून खाक होतात. चला तर मग दिवसाची सुरुवात प्रत्येक वेळी या दिव्य मंत्राने तुम्ही सुरू करा. हे तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे. बाकी मित्रांनो, आयुष्यात कधीही कसली चिंता, काळजी, प्रश्न, भीती किंवा अगदीच एकटेपणा वाटत असेल तर नक्कीच तुम्ही मामांचे संदेश ऐकत चला. नेहमी हे गुरु माऊली प्रत्येक संदेशाद्वारे आपण प्रत्येक भक्तांना नेहमी चांगल्या पद्धतीने प्रेरणा देतात. आणि नेहमी लक्षात घ्या, परमेश्वर सांगतो, आयुष्याच्या वाटेवर कितीही जास्त संकटे असली तर निराश होऊ नको, घाबरू नको, मी नेहमी तुझ्या सोबत आहे. जेव्हा आयुष्यात खूप संकटे येऊन पण तुम्ही खंबीर असाल ना, तेव्हा तुम्ही समजून जायचं की मामांनी तुम्हाला सांभाळून घेतलं आहे. हे गुरु माऊली तुमच्या नेहमी सोबत आहे आणि नेहमी सोबत नक्कीच असणार. शेवटी ज्याच्याकडे पैसा असतो तो मन शांतीच्या शोधात सध्याच्या युगामध्ये मात्र फिरत आहे. ज्याच्याकडे मन शांती आहे तो मात्र पैशांच्या मागे लागला आहे. पण एकमेव श्री संत सद्गुरू बाळूमामांचा सेवेकरी असा आहे ज्याच्याकडे या दोन्ही गोष्टी उपलब्ध आहे. कारण गुरु माऊली म्हणतात, ज्याला पडल्या पडल्या झोप लागते तोच खरा श्रीमंत आहे. म्हणजे भगवंतांचे सेवेकरी म्हणजे बाळूमामांचे सेवेकरी खरोखर तुमचे आणि आमचे एक पद्धतीचे भाग्य आहे की बाळूमामांनी आपल्याला त्यांची सेवा करण्यासाठी निवडलेली आहेत. अश्रू किती प्रामाणिक असले तरी भूतकाळाला परत आणण्याची ताकद त्यांच्यामध्ये कधीच नसते. म्हणून तुम्ही कधीही रडू नका, काळजी करू नका, चिंता करू नका. किती दुःख आले, किती संकटे आली तर बिनधास्त आयुष्य जगा. कारण आयुष्यात कितीही संकटे जरी असली तरी ती संकटे एक ना एक दिवस निश्चिंत स्वरूपात संपत असतात. ठेवावा लागतो तो फक्त आणि फक्त संयम. माणसाला दुनियादारी समजली की माणूस खरोखर कमी बोलू लागतो. चुकीचे शब्द मन जखमी प्रत्येक आळी करतात, पण खरी दुखापत मात्र बोललेल्या शब्दांमुळे येत होते. हे मात्र प्रत्येकाला समजायला हवं. नक्कीच मित्रांनो, भगवंत सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, जीवनात दुःख आलं तरी आनंद मान, कारण दुःख तुम्हाला ईश्वरांचा शोध घ्यायला लावत असतं. बाकी ज्याच्याकडे भरपूर जास्त धन आहे, भरपूर जास्त पैसे आहेत, त्याच्याकडे मात्र दुःख प्रत्यक्ष जरी नसलं, पैसा जरी असला तरी त्याला भगवंत आहे का नाही याची जाणीवच नसते. अर्थात माणूस जेव्हा दुःखात असतो तेव्हा त्याला परमेश्वर आठवतो, जेव्हा सुखात असतो तेव्हा अहंकार आठवतो. हीच माणसाची सर्वात जास्त मोठी चूक आहे. नक्कीच वाळवी फक्त घरालाच नाही तर विचारांनाही लागते, हे तुम्हाला समजायचं आहे. जीवनात नक्की जीवनात संपण्यासारखं काही नाही. एक नवीन सुरुवात नेहमी तुमची वाट पाहत असते, हे तुम्हाला नेहमी लक्षात घ्यायचे.
कर्माला निवड असते. तुमच्या वर्तनाप्रमाणे प्रत्यक्ष तुम्हाला सेवा मिळत असते. हे मात्र निश्चित प्रमाणात खरे. पैसा हा खतासारखा असतो. तो साचवला की कुचतो आणि गुंतवला की मग मात्र वाढायला लागतो. म्हणून तुम्ही पैसे प्रत्यक्ष साचवू नका, तर गुंतवा, नक्कीच तो वाढेल. स्तुती करणे हा स्वार्थी लोकांचा एक पद्धतीचा आता गुणधर्म झालेला आहे. तुमच्या विचारांना मनाच्या पिंजऱ्यात बंद करून ठेवण्यापेक्षा तुम्ही त्यांना या अथांग अशा विश्वास मुक्तपणे विहार करून द्या. हेच तुमच्यासाठी उत्तम गोष्ट आहे. बाकी योग्य व्यक्तीबरोबर तडजोड आणि चुकीच्या व्यक्तीबरोबर वादविवाद जो टाळत असतो ना, तोच खरोखर समाधानाने प्रत्येकाळी जीवन जगतो. अडचणीत असताना अडचणीपासून दूर पडणे म्हणजे अजून मोठ्या अडचणी जाण्यासारखं आहे. किती अडचणी येऊ द्या, किती जास्त दुःख येऊ द्या, घाबरू नका, निराश होऊ नका. बाळूमामांची सेवा करा, बाळूमामांवर विश्वास ठेवा. कारण ज्याने आत्तापर्यंत आपल्याला सांभाळलं आहे ते पुढेही आपल्याला निश्चिंत स्वरूपात सांभाळतील. म्हणून घाबरू नका, चिंता करू नका. नेहमी तुम्ही त्यांची भक्ती करा. हेच तुमच्यासाठी उत्तम गोष्ट आहे. अपेक्षा करणं चुकीचं नसतं, पण चुकीच्या व्यक्तीकडून अपेक्षा करणं हे भरपूर जास्त चुकीचं असतं. नक्कीच मामा सांगतात, किती देवदेव केलं तरी कर्म कधी चुकणार नाही. म्हणून तू चांगले कर्म कर, मी नेहमी तुझ्या सोबत आहे. सगळ्या गोष्टींमधलं फक्त मला जास्त कळतं असं समजणारे नक्की हेकेखोर असतात. बाकी मित्रांनो, प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही एक पद्धतीचं कारण आहे. दुःख किती जास्त असली तरी घाबरू नका, निराश कधी होऊ नका. नेहमी बिनधास्त आयुष्य जगा. हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली गोष्ट आहे. तुम्हाला भरपूर मित्र असतील, पण मनातलं सांगावं असं एकही मित्र नसेल, तर तुम्ही फक्त मित्र कमावले. निस्वार्थी मैत्री नाही, हे नक्कीच खरे. सगळ्या गोष्टींमधलं फक्त मला जास्त समजतं असं मात्र कधी समजू नका. एक गोष्ट नेहमी व्याजासहित परत मिळत असते, ती म्हणजे एखाद्याने आपल्याला दिलेला आनंद. बाकी मित्रांनो, तुम्ही जर प्रत्येक वेळी एखाद्या व्यक्तीला आनंद द्याल तर तुम्हाला देखील नक्कीच त्याचे तो आनंद मिळेल. आणि जर तुम्ही एखाद्याला दुःख द्याल तर दुःख तुम्हाला निश्चिंत स्वरूपात मिळून जाईल. मला काही फरक पडत नाही असं म्हटले की दुसऱ्याला खूप काही फरक पडतो. कच्च्या कानांमुळे पक्क्या नात्यांना तडा जाऊ शकतो, हे तुम्हाला समजून घ्यायचे. बाकी संशय विश्वासाला तोडतो, नात्यांना संपवतो आणि शेवटी फक्त दुःख उरवून टाकतो. संशय घेणं सोडा. हा असाच केला, हा तसंच केला, असं जर तुम्ही करत असाल तर हे तुमच्यासाठी सर्वात वाईट गोष्ट आहे. भगवंत म्हणतात, नको घाबरू लढायला, मी आहे सोबत सदा, तुला संकटातून सावरायला. बाकी मित्रांनो, दुःख दारिद्र्य नष्ट हो, प्रत्येकाच्या घरात सुख येवो. नक्कीच हीच आम्ही मामांच्या चरणी प्रार्थना करतो. नक्कीच गुरु माऊलींची कृपा राहो साऱ्या सृष्टीवरती, सदा आनंदाची बरसात हो धरतीवरती. नक्कीच प्रत्येकांवरती भगवंतांची कृपा आहे. फक्त तुम्ही भगवंतांवरती निस्वार्थ मनाने विश्वास ठेवा. हेच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. मित्रांनो, ज्याच्या मनी असते गुरु माऊलींचे नाव, तो असतो सदा सुखी. आणि ज्याच्या मनी असते वाईट विचार, तो असतो सदा दुःखी. हे मात्र निश्चिंत स्वरूपात खरे. मामा घेतात कधी कधी परीक्षा आपल्या भक्तीची. त्यांच्यावर ठेवा विश्वास आणि वाट पहा तुम्ही तुमच्या सुखाची. तुम्ही केली सारी किमी, कृतार्थ होई माझी काया, अशीच कृपा ठेवा सदैव माझ्यावरी हे गुरु माऊली. नक्कीच मित्रांनो, ना संपत्तीचा, ना रुपयाचा, ना शौर्याचा, ना कीर्तीचा अभिमान आहे मला, फक्त बाळूमामांच्या भक्तीचा. बाकी मित्रांनो, भगवंतांच्या भक्तीत जो राहत असतो त्याच्या पाठीशी परमेश्वर नेहमी असतात. म्हणून घाबरू नका, निराश होऊ नका. नेहमी तुम्ही भगवंतांवरती विश्वास ठेवत चला. एक गोष्टीची जाणीव ठेवत चला, आयुष्यात किती जास्त संकटे जरी आली, किती जास्त दुःख जरी आले, तरी तुम्हाला विश्वास फक्त भगवंतांवर ठेवायचा आहे. बाकी दुःख प्रत्येकाला येते आहेत, पण तुम्ही जर सारखं दुःख आहे असे विचार कराल तर खरोखर तुमच्या आयुष्यात इतके जास्त दुःख येतील ज्याची कोणी कधी विचारही केलेला नसेल. बाकी आलसावर मात करून जीवनाच्या मैदानात निश्चयाचा झेंडा जो रोवतो तोच खरा यशस्वी होतो, हे मात्र निश्चिंत खरे. शांत व नम्र राहिल्यानेच माणूस लवकर मोठा होतो. बाकी सारखं बारीक गोष्टीवरून चिडचिड करत असाल
तर हे तुमच्या शरीरासाठी धोकादायक आहे. कर्मात व्यग्र राहिल्यास झोप आणि आळस यांना प्रतिबंध घालता येतो, हे मात्र निश्चिंत खरे. संकट किंवा अडचणी माणसाला स्वतःच्या सामर्थ्याची कल्पना देतात. मित्रांनो, जीवनात यशस्वी होण्यासाठी तुम्ही 2 व्यक्तींचा सहभाग तुमच्या आयुष्यात महत्त्वाचा असतो, एक निंदक आणि दुसरा स्पर्धक. कारण दोन्ही व्यक्तींमुळे मनात जिद्द निर्माण होते. जर प्रत्येकजण तुमची स्तुती करत असेल तर तुमच्या अंगी गर्व निर्माण होईल, अहंकार निर्माण होईल. बाकी बाळूमामा सांगत असतात, माझ्या प्रेमळ भक्ता, किती जास्त संकटे आली, किती जास्त अडचणी जरी आल्या तर घाबरू नको, निराश होऊ नको. मी नेहमी तुझ्यासोबत आहे, नेहमी तुझ्या पाठीशी आहे. आत्मापूरचे गुरु माऊली, नेहमी आपण प्रत्येक भक्ताला आनंदी ठेवावे, हीच मी बाळूमामांच्या चरणी प्रार्थना करतो. नक्कीच श्रीकृष्णासारखा सारथी भेटला नाही म्हणून मैदान सोडून पलायचं नसतं. मैदानावर घट्ट पाय रोवून कर्णासारखं आयुष्यात लढायचं असतं. जो स्वतःच्या प्रगतीसाठी प्रयत्न करत असतो ना, त्याला इतरांचे वाईट करण्यासाठी मुळीच वेळ मिळत नाही. हे अगदी चांगली गोष्ट आहे. म्हणून लोक काय म्हणतील, लोक माझ्याबद्दल कशा पद्धतीचा विचार करतात, हे विचार करणं तुम्ही सोडून द्या. हेच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. बाकी मित्रांनो, आयुष्यात जर तुम्हाला काहीतरी करायचंच असेल तर तुम्ही नेहमी नक्कीच चांगले कर्म करत चला. कारण चांगले कर्म करणे प्रत्यक्ष हेच मनुष्यासाठी चांगली गोष्ट आहे. बाकी परमेश्वराने सांगून ठेवले, प्रेमळ भक्ता, प्रत्येक गोष्ट देणार आहे. तू संयम ठेव, विश्वास ठेव. वेळ आल्यानंतर नक्कीच नशिबापेक्षा चांगल्या गोष्टी, मनापेक्षा चांगल्या गोष्टी मी तुला देऊन टाकेल. दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या 2 हातापेक्षा अधिक उपयुक्त आहे, हे तुम्हाला समजून घ्यायचे. बाळूमामांवर एवढा विश्वास आणि तुम्ही भरोसा ठेवा की संकटात तुम्ही असाल आणि तुमची चिंता त्या भगवंतांना असेल. एवढे मात्र तुम्ही नक्कीच मामांची सेवा करा. हक्क गाजवण्या अगोदर नात्याची कर्तव्य पार पाडायला शिकले पाहिजे, तेव्हा त्या हक्काला किंमत राहते. अन्यथा किंमत कधी राहत नसते, हे निश्चिंत करे. बाकी सुखापेक्षा दुःखामुळे मिळणारे ज्ञान हे सर्वोत्तम ज्ञान आहे. मनातला कचरा रोज साफ केला पाहिजे, तो कुठल्या झाडूने नाहीतर बाळूमामांच्या नाम जपाने झाडला जातो. आता हा कचरा कुठला तर सांगून टाकतो. पहिलं मीपणा आहे, दुसरा अहंकार, तिसरे गर्व, चौथी वासना, 5वा काम आणि प्रत्यक्ष 6वा क्रोध, 7वा लोभ, 8वा मत्सर. अशा अनेक गोष्टी आहेत. अनेक गोष्टीचा कचरा तुमच्या मनामध्ये आहे आणि तो कचरा साफ करण्यासाठी तुम्ही भक्तीचा वापर करा. हेच एक उत्तम मार्ग आहे. मी तुझ्या आयुष्यातील तेच दुःख कमी करू शकतो जे तुझ्यावर दुसऱ्यांनी लादले आहे. पण तू स्वतःच्या वाईट कर्माने जे दुःख तुझ्या अंगी ओढून घेतले त्यातील एक कणही मला कमी करता येणार नाही, याची तू जाणीव ठेव. म्हणून कर्म सुंदर आणि स्वच्छ ठेव. बाकी प्रत्येक गोष्ट बघायला मी आहेच. निश्चिंत राहा, आनंदाने आयुष्य जग. या गोष्टीची प्रत्येकाने जाणीव ठेवा. परमेश्वराने सांगून टाकले, तुझी निंदा करत असतील, तुला प्रत्येकजण टोचून बोलत असेल, प्रत्येक क्षणी वाईट काळ येत असेल तर समजून जा, काहीतरी उत्तम गोष्टीची तयारी होत आहे, हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. बाकी शत्रू बनवण्यासाठी भांडणच करणे गरजेचं नसते. फक्त स्वतःच्या हक्कासाठी प्रामाणिकपणे वागून पहा. बरेचसे शत्रू तुमच्याच आसपास सापडतील तुम्हाला, हे मात्र निश्चिंत स्वरूपात खरे. माणूस एकाच कारणामुळे एकटा पडतो. आपल्या माणसांना सोडण्याचा सल्ला तो परक्या माणसांकडून घेतो. म्हणून मित्रांनो, किती संकटे आली, विश्वास फक्त परमेश्वरांवर असला पाहिजे. कारण संकटे आज ना उद्या संपून जातात. पण जर तुम्ही प्रत्येकाळी संकटांचा विचार कराल तर 101% तुमचे जीवन एक ना एक दिवस संपून जाईल. आयुष्यात उजेड आला की अंधारात मदत करणाऱ्यांचा विसर पडतो. म्हणून मित्रांनो, किती जास्त संकटे असली, किती जास्त अडचणी असल्या तर नेहमी तुम्ही परमेश्वरांवर विश्वास ठेवत चला. बाकीचे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशी ना तुम्ही वाईट वागायचं ना चांगलं वागायचं, फक्त त्यांच्यापासून लांब राहायचं असतं. जर तुम्ही देखील त्यांच्यासारखं वाईट वागाल तर खरोखर तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीच करू शकणार नाही. आपल्याला कोणाची फुकट प्रत्यक्ष खायची सवय नाही, एवढं मात्र तुम्ही तुमच्या मनामध्ये नक्कीच ठेवा. बाकी मित्रांनो, आयुष्यात जितका जास्त गर्व कराल
नक्कीच तेवढं जास्त तुमचं जीवन संपून जाईल आणि जितकं जास्त समाधानी राहाल आणि भगवंतानी जेवढं काही देऊन ठेवले त्यामध्ये आनंदी राहाल, नक्कीच भगवंत नेहमी तुमच्या सोबत राहतील. कष्ट ही प्रेरक शक्ती आहे जी माणसाची क्षमता नेहमी तपासते आणि त्याला विकासाच्या मार्गावर प्रत्येक क्षणी नेते. कालच्या वेदना सहन करत उद्याच्या सुखासाठी आज चाललेली जीवनाची ओढाताण, हेच काय ते आयुष्य आहे. माणूस आयुष्य फक्त एकदाच जगतो, पण सत्कर्म केले तर एक जन्मही पुरेसा आहे, हे मात्र निश्चिंत स्वरूपात खरे. शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम असतो. व्यायामामुळे बुद्धी आणि मन नक्कीच दोहोंचे सामर्थ्य प्रभावी होते. म्हणून मित्रांनो, तुम्ही व्यायाम करा, हेच तुमच्यासाठी उत्तम गोष्ट आहे. बाकी मला सुख हवे हा प्रत्येक जीवनाचा मुख्य हेतू असतो. मोक्ष म्हणजे निर्तिशय सुखाचा अनुभव असतो. जिवंतपणी मिळालेली आत्यंतिक सुखाची स्थिती अशी मोक्षाची व्याख्या करता येईल, हे मात्र अगदी खरे. नक्कीच, कारण सांगणारे लोक यशस्वी होत नसतात आणि यशस्वी होणारे लोक मात्र कोणत्या गोष्टीचे कारण सांगत नाहीत, हे मात्र अगदी खरे. बाकी माणसाची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली तरी जीवनाचा खरा आनंद घ्यायचाच असेल तर प्रत्यक्ष त्याची मनस्थिती चांगली असावी लागते. आणि खरोखर भगवंत काही वेळा मनुष्याची परिस्थिती बिघडत असतात, कारण भगवंतांना त्यांची मनस्थिती सुधारायची आहे, हे मात्र निश्चिंत स्वरूपात तुम्हाला लक्षात घ्यायचे. आयुष्यात काही झाले, किती संकटे आली, किती अडचणी आल्या, घाबरू नका, निराश होऊ नका, दोष देऊ नका. फक्त तुम्ही आनंदाने जीवन जगा, कारण किती वाईट वेळ असली तरी उद्या नक्कीच ते संपून जात असते. प्रत्येक क्षणी ती राहत नसते. म्हणून बिनधास्त आयुष्य तुम्ही तुमचे जगा. दुःख तुम्हाला प्रत्यक्ष माणूस बनवतो. अपयश तुम्हाला विनम्रता शिकवून जाईल. यश तुमच्या व्यक्तिमत्वाला चमक देईल. परंतु फक्त विश्वासच तुम्हाला पुढे चालण्याची एक पद्धतीची प्रेरणा देईल, हे मात्र निश्चिंत खरे. आयुष्यात अनेक माणसं निकटवर्तीय होतात, कालांतराने दुरावतात, एकमेकांचं नावही टाकतात. हे मुद्दाम घडत नसते, कुणी घडवत नसते, हे घडतं त्याला कारण एकच आहे, तुमच्यासारख्या विश्वासाचं श्रद्धेत रूपांतर होत नसते, हे मात्र निश्चिंत खरे. बाकी निसर्ग रोज बदलतोय आणि निसर्गाची एक निर्मिती असूनही माणसाला उबग येत असतो. याचं कारण काय तर कालचा दिवस तो आजही घट्ट धरून ठेवतो. भूतकाळावर अलोट प्रेम, प्रत्येक क्षणी आनंदी राहण्याचा वसा प्रत्यक्ष घेतला तर नक्कीच कोजागिरी मावळच नसते, हे मात्र निश्चिंत स्वरूपात खरे. किती म्हटले की मनातल्या सगळ्या गोष्टी सांगायच्या तरी सांगता येणार नाहीत, कारण मनाच्या कंकुतपण पायी निर्माण झालेलं दुःख हे कुठलं आणि उभं राहिलेलं कुठलं, हे जोवर ठरविता येणार नाही तोपर्यंत तुम्हाला नाही बोलता येणार. आणि शेवटी तुमचं मन मारायचं असतं. तुमच्या विरुद्ध तक्रार घेऊन ते कुठं जात नसतं, कुठेही बोलू शकत नाही, हे मात्र निश्चिंत स्वरूपात खरे. बाकी अनेक जणी या तृप्ती प्रत्यक्ष दिवरून अखंडपणे चालत आहेत. संसारात स्वार्थानं सूर जुळणे अशक्यच, पण प्रत्येकाने जर तुम्हाला आयुष्यात आनंदी राहायचंच असेल तर तुम्ही भक्ती मार्गाला लागा, कारण जी शक्ती भक्तीमध्ये आहे खरोखर ती शक्ती कोणत्याही तुम्हाला स्थितीमध्ये सापडणार नाही, हे मात्र अगदी खरे. नात्यातील भांडण आणि प्रेम या गोष्टी एका रेषेत असण्यापेक्षा वर्तुळात असावी, कारण वर्तुळात प्रेमानंतर भांडण आलं तरी भांडणानंतर पुन्हा प्रेम 100% येतं, पण रेषेत प्रेम आधी आणि नंतर भांडण असेल तर रेष पुढे वाढत जाते आणि रेषेत प्रत्यक्ष बॅक टर्न नसतो, हे मात्र निश्चिंत स्वरूपात सत्य आहे. मित्रांनो, काही व्यक्तींचे आयुष्यातील स्थान एखाद्या हारातल्या दोऱ्याप्रमाणे असते. दिसणे महत्त्वाचे नाही तर असणे महत्त्वाचे असते, हे मात्र निश्चिंत करे. म्हणून आयुष्य जगत असताना नेहमी तुम्ही बिंदास जगा. कोणत्याही पद्धतीचे मनामध्ये शब्द ठेवू नका आणि इतर व्यक्ती तुमच्याबद्दल कशा पद्धतीचे विचार करतात हे तर तुम्ही तुमच्या मनामध्ये अजिबात विचार करू नका, कारण जे होणार आहे ते तर होतच असते, हे मात्र निश्चिंत स्वरूपात करे. म्हणून घाबरू नका, चिंता करू नका, निराश होऊ नका. नेहमी नक्कीच तुम्ही भगवंतांवर विश्वास ठेवा, हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे.
भगवंत सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, चिंता करणं सोड आणि आजचा आम्ही पाठवलेला हा गोड आणि प्रेरणादायी संदेश तू नक्कीच ऐक. पदरी अपयश आले की कोणी फारसे संबंध तुमच्याशी ठेवणार नाही. जर का यशस्वी झाला तर नसलेली नातीसुद्धा तुमच्यासाठी बोलती होऊन जातील. तुमच्यातील चांगल्या गुणांवर प्रत्येकजण गप्प राहील, पण दुर्गुणांवर चर्चा सुरू झाली की मुकेही 101% बोलू लागतील. हे मात्र निश्चिंत स्वरूपात करे. दुःखातून येणारा आनंद अधिक सुखमय असतो. प्रत्येकाचे दिवस 101% पलटत असतात. आयुष्यात थोडी सहनशक्ती मात्र ठेवावी लागते. आजची परिस्थिती उद्या तशीच राहत नाही आणि राहणारी नाही. म्हणून मित्रांनो, स्थिती आणि परिस्थिती किती वाईट असली तरी घाबरू नका, निराश होऊ नका. परमेश्वरांवर विश्वास ठेवा. नक्कीच एक ना एक दिवस ते तुमचंही चांगलं करतील. नातं तयार होतात हेच खूप नाही, प्रत्यक्ष हेच खूप आहे. सर्व आनंदी आहेत हेच खूप आहे. दरवेळी प्रत्येकाची सोबत होईल असं मात्र नाही. एकमेकांची आठवण काढत आहो हेच खूप आहे तुमच्यासाठी. झाडू जोपर्यंत एकत्र बांधलेला असतो तोपर्यंत तो कचरा साफ करतो, पण तोच झाडू जेव्हा विखुरलेला जातो, पूर्ण विचकून जातो, तो स्वतः कचरा होऊन जातो. म्हणून मित्रांनो, माणूस जोपर्यंत एकत्र आहे तोपर्यंत ठीक आहे, मात्र माणूस जेव्हा विखुरलेला जाईल तेव्हा मात्र त्याचा 101% कचरा होऊन जातो. हे मात्र निश्चिंत खरे. म्हणून स्वतःला कधी विखुरू नका. नेहमी तुम्ही एकत्र राहण्याचा प्रयत्न करा. हेच तुमच्यासाठी उत्तम गोष्ट आहे. आयुष्यात फक्त 2च गोष्टींमुळे तुम्ही ओळखले जाल. एक म्हणजे तुमच्याकडे काही नसताना तुम्ही दाखवलेला संयम, आणि दुसरे म्हणजे तुमच्याकडे सर्व काही असताना तुमच्याकडे असलेली नम्रता. मित्रांनो, भगवंत सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, अडचणीच्या वेळेस सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास आहे. जो मंद हास्य करत तुझ्या कानात प्रेमाने सांगत जाईल की सगळं काही व्यवस्थित होईल. तुझे कर्म चांगले असतील तर तुझं आयुष्य एकदम उत्तम होऊन जाईल. म्हणून घाबरू नका, निराश होऊ नका, काळजी करू नका. फक्त विश्वास तुम्ही परमेश्वरांवर ठेवा. हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम गोष्ट आहे. पाणी धावत असतं म्हणून त्याला मार्ग सापडतो. त्याप्रमाणे जो नेहमी प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची आणि आनंदाची वाट 101% सापडून जाते. नशिबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास माणसाचा असावा, कारण उद्या येणारी वेळ तुमच्या नशिबामुळे नाही तर तुमच्या कर्तृत्वामुळे येते. हे मात्र निश्चिंत स्वरूपात तुम्हाला नक्कीच लक्षात ठेवायचे. सुंदरता नसली चालेल, पण सोजलता माणसामध्ये असला पाहिजे. सुगंध नसला तरी चालेल, पण दरवर असायला पाहिजे. नातं नसलं तरी चालेल, पण आपुलकीचे बंधन असायला पाहिजे. नक्कीच मित्रांनो, किती जास्त संकटे असली तरी मनामध्ये फक्त आणि फक्त विश्वास भगवंतांवर असला पाहिजे. बाकी भगवंत म्हणत असतात, मी देवाला विचारले, तुम्हाला मनुष्याविषयी जास्त आश्चर्य का वाटते? तर भगवंतांनी उत्तर दिले, मनुष्य पैसा मिळवण्यासाठी आपले आरोग्य गमावतो व आरोग्य परत मिळवण्यासाठी तोच सर्व पैसा खर्च करतो. तो भविष्याच्या काळजीत थड वर्तमान पण गमवतो. त्यामुळे तो वर्तमानातही जगत नाही व भविष्यातही जगत नाही. तो असा जगतो की कधी मरणार नाही आणि असा मरतो की कधी जगलाच नाही. हे मात्र निश्चिंत करे. बाकी मित्रांनो, किती संकटे असली, किती दुःख असली तर नेहमी तुम्ही परमेश्वरांवरती विश्वास ठेवा. हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम गोष्ट आहे. हे मात्र नक्कीच तुम्हाला लक्षात ठेवायचे. भगवंतांना एकाने विचारलं की सर्वात महाग जागा कोणती आहे? तर भगवंत म्हणाले, जी तुम्ही दुसऱ्यांच्या मनात निर्माण करत असता तीच सर्वात जास्त महाग जागा आहे. तिचा भाव करता येऊ शकत नसतो आणि ती एकदा जर गमवली तर पुन्हा निर्माण करणं जवळजवळ अशक्यच आहे. हे मात्र निश्चिंत स्वरूपात सत्य आहे. खरं बोलून मन दुखावलं तरी चालेल, पण खोटं बोलून आनंद देण्याचा प्रयत्न कधी करू नका, कारण आयुष्यातील काही गोष्टी हे कबड्डीच्या खेळाप्रमाणे आहेत. तुम्ही यशाच्या रेषेला प्रत्यक्ष हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला 101% सुरुवात करतील, पण तिथे प्रत्यक्ष तुम्ही हारून जाऊ नका. तर नेहमी प्रत्यक्ष तुम्ही स्वतःच्या बळावरती नक्कीच विश्वास ठेवा. मित्रांनो, परमेश्वर सांगतो, माझ्या प्रेमळ भक्ता, नशिबावर जास्त विश्वास ठेवण्यापेक्षा तू कष्ट कर आणि चांगले कर्म कर. खरोखर जी गोष्ट तुला येणाऱ्या काळात मिळेल ती सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली मिळेल यावरती देखील तू सर्वात जास्त विश्वास ठेव.
100 गोष्टी बोलून काही घडत नसते, त्यापेक्षा एकही गोष्ट प्रत्यक्षात कृती जरी तुम्ही उतरवली तर तीच कधीही सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून जास्त विचार करू नका, कारण परमेश्वराने सांगून ठेवले, माणूस जास्त कामाने थकत नसतो तर तो त्याच्या अतिविचाराने थकून जातो. म्हणून अतिविचार टाळा आणि आयुष्य नेहमी आनंदी जगा. हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम गोष्ट आहे. जर माणसाने शिक्षणाआधी संस्कार, व्यापाराआधी व्यवहार आणि देवाआधी आईवडिलांना समजून घेतले तर जीवनात कोणतीच अडचण येणार नाही, हे मात्र निश्चिंत करे. बाकी मित्रांनो, परिस्थिती बदलली की माणसं बदलून जातात. आपली कोण आणि परक कोण सीमा स्पष्ट होतात. पण परिस्थिती प्रत्यक्ष बदलूनही जी माणसं बदलत नसतात तीच माणसं फक्त मनापासून आपली असतात, हे तुम्ही समजून घ्या. आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुम्ही पूर्ण वेळ देऊन ऐकलेला असाल तर आम्ही तुमचे आभार मानतो. मित्रांनो, तुम्ही तुमच्या मित्रांकडे, नक्कीच जवळच्या मित्रांकडे, तसेच मामांच्या भक्तांकडे आजचा संदेश नक्की शेअर करा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा आणि कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, हे गुरु माऊली, तुम्ही आमचा पाठीराखा आहात. धन्यवाद.